मित्रांनो, आपण अशी उदाहरणं पाहिली असतील की 5-7 मित्र जे आहेत ते एखाद्या चौकामध्ये उभे असतात. त्यांना एखाद्या मित्राचा फोन येतो की भाऊ, या माणसानं मला मारलेलं आहे, इथं अशी भांडणं झालेली आहेत, तू लगेच ये. भावनेच्या भरामध्ये, जोशामध्ये ते 5-7 मित्र जे आहेत ते ताबडतोब आपल्या बाईकला स्टार्टर मारतात, सोबत घातक हत्यारं घेतात आणि त्या आपल्या मित्रासाठी धावून जातात. तो मित्र आणि ज्याच्यासोबत भांडणतंटा झालेला आहे, त्या ठिकाणी ते गेल्यानंतर डायरेक्ट जे आहे ते त्याच्यावर हल्ला करतात. त्या व्यक्तीला जखमी करतात. कधीकधी त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होतो. अशा सर्व परिस्थितीमध्ये ज्यांनी हल्ला केला फक्त तेवढेच लोक जबाबदार आहेत का? जे सोबत गेलेले होते मोटरसायकलवर तेही जबाबदार आहेत? ज्यांनी बोलवलं तोही जबाबदार आहे का? केवळ मारणारालाच शिक्षा होते का त्या बेकायदेशीर जमावामध्ये असलेल्या प्रत्येकाला शिक्षा होते? या